मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करणार आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, कारण की नमो शेतकरीबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मोठी सूचना देण्यात आलेली आहे। सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे। नमोच्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा आता संपत आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। याच हप्त्यासंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सोबतच एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया नमो शेतकरीचा हप्ता संदर्भात मोठी अपडेट। सर्वात मोठी बातमी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे की नमोचा नववा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला आहे। खरं तर हा हप्ता 1 जुलैला वितरित होणं अपेक्षित किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होणार अपेक्षित होतं राज्य सरकारच्या माध्यमातून, परंतु तसे झाले नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि ही प्रतीक्षा असतानाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार अशी अफवा सुरू आहे आणि अशा चर्चा सध्या सुरू आहे। मात्र 4,000 रुपये कधी जमा होणार आणि 4,000 रुपये कोणत्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार ही सर्व माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे। पहा, नववा हप्ता नेमका कधी जमा केला जाणार, नव्या हप्त्याची नेमकी तारीख काय असणार, तर अगोदरच 4,000 रुपये नेमके कोणते असणार आहेत। नमोच्या नवव्या हप्त्या वितरणाबाबत 10व्या हप्त्याची कालावधी पूर्णपणे जमा झालेली आहे आणि PM किसान योजनेच्या काही दिवसापूर्वी जो हप्ता वितरित केला गेलेला आहे त्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत ते 10व्या हप्त्यासाठी नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र ठरलेले असल्याने कारणाने आता 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित दिला जाणार अशा पद्धतीची चर्चा सुरू असतानाच नमोच्या हप्त्यासंदर्भात अपडेट समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना फक्त आणि फक्त 9वा हप्ता अगोदर वितरित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, कारण 10व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत। नमोच्या 9व्या हप्त्याची माहिती आपल्याला अधिवेशनामध्ये पाहण्यास मिळालेली होती। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर झालेला 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री स्वतः दत्ताभाऊ भरणे यांनी दिलेली होती आणि त्यानुसारच त्यांनी सांगितले होते की सोमवार मंगळवारपासून या वितरणाला सुरुवात होत आहे। मग खरोखरच आज हे वितरण सुरू होणार का? उद्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का DBT मार्फत, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही। त्याचबरोबर निधीसुद्धा मंजूर झालेला आपल्याला पाहण्यास मिळालेला नाही। नमोचा 9वा हप्ता वितरित होण्यापूर्वी त्या हप्त्याचे लागणारा पुरेसा निधी अगोदरच मंजूर होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ही प्रोसेस सुरू होणार आहे। त्यामुळेच लवकरात लवकर GR येणं अपेक्षित आहे। या GR संदर्भात ऑफिशियली अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल। तोपर्यंत आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।